हे कसं बनवलंस दाखव. दाखव लवकर. यार काय रस्ता झाला हा डेंजर. स्लिप व्हायला नको एवढीच. मला आता दूरवरती एक पहिला प्राणी दिसलेला आहे आणि तो आहे घोडा. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपण आज खूप दिवसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. जवळजवळ 20 ते 25 दिवसांनी आपण कॅमेरा घेतलेला आहे. आज पाऊस नाही, आभाळ अगदी खुलं खुलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ऊन पडलं आहे, अगदी कडाक्याचं ऊन पडतं तशा प्रकारे ऊन आहे आणि खूप म्हणजे गरमीसुद्धा वाढलेली आहे एवढ्या पावसातूनसुद्धा. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की जिथे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे. तर त्यांनी काही प्राण्यांनासुद्धा आता मारलेलं आहे काही दिवसापूर्वी. तर आपण तिथे जाणार आहोत. तर ते कोणतं ठिकाण आहे, कोणत्या ठिकाणी जातो आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आता आपण घरातून निघालो आहे, तर चला जाऊया आणि पाहूया. बिबट्यांची संख्या आहे ना, ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांचा त्रास आहे तो अधिक जाणवायला लागेल. तर काही शेतकऱ्यांना आहे तो त्याचा त्रास सुरू झालेला आहे. तर चला जाऊन आपण बघूया काय नेमकं घडलेलं आहे ते. रस्ता बघा पूर्णपणे चिखलाचा आहे. काय करू, घेऊन जाऊ की काय करू. हे बघा, अरे यार स्लिप व्हायची. तर तिथपर्यंत पोचणं आपल्याला मोठा टास्क आहे. अशा प्रकारे हा जंगलातून रस्ता आणि असा चिखलाचा रस्ता, तिथपर्यंत पोचणं आपलं खूप कठीण आहे. म्हणजे लय मोठा टास्क असणार आहे आपल्याला तिथपर्यंत पोचण्याचं. हा यार काय रस्ता झाला आहे हा डेंजर. स्लिप व्हायला नको एवढीच. पुढे आल्याच्या नंतरला इकडे आहेत ही 2 घरं आहेत. तर बाईक आपण इथेच ठेवलेली आहे. पुढे पण जाईल बाईक, काय हरकत नाही जायला. पण आपण बघूयात, तिथे बाईक ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपण इथंच ठेवूया. इतर पण बाईक मला वाटतं त्या लोकांच्या इथंच ठेवलेल्या आहेत. पुढचा रस्ता काय आहे आपल्याला माहिती नाही. मी या भागामध्ये कधीच आलेलो नाही आहे. तिथे कोणी आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही आहे आपल्याला. तर बघूया. हे बघा झाडं तुटून ना पडलेले आहेत. हे बघा पूर्ण रस्ता पॅक झाला आहे. इथे ते काजूची फान हे बघा पडलेली आहे आणि रस्ताच बंद झालेला आहे. बघा आजूबाजूने ना घनदाट असं जंगल आहे. आपल्याला कोयती घेऊन यायला पाहिजे होतं. आपल्या सेफ्टीसाठी कोयती हातामध्ये पाहिजे हवी होती आपल्या, परंतु आपल्या हातामध्ये काही नाही ना. काठी आहे ना कोयती आहे. हे बघा पुढे आल्याच्या नंतरला हा बघा हा ओढा लागलेला आहे इथे. डर के आगे जीत होती आहे ना. तर इकडून जाण्याचा म्हणजे घाबरवणाराच हा एरिया आहे असं वाटतंय आजूबाजूचा जो माहोल बघून. कालचीच गोष्ट आहे. काल मी रानामध्ये गेलो होतो आणि अगदी लहान पिल्लं असणारी एक डुकरी अगदी माझ्या बाजूने उठली आणि माझ्यावरती गुरगुरायला लागली जोरात. आणि माझ्या म्हणजे अंगावरती जशी आली, मी पटकन एका झाडावरती चढलो. मोठं झाडसुद्धा नव्हतं, परंतु एका झाडावरती चढलो आणि ती अगदी जवळ मला म्हणजे मारण्यासाठीच आलेली. आणि तिची 7 पिल्लं होती. तेव्हा काय माझ्याकडे कॅमेरा नव्हता. जर कॅमेरा असताना तर रेकॉर्ड केला असतं, तुम्हाला दाखवलं असतं. खूप डेंजर सीन होता तेव्हाचा. खरंच म्हणजे अगदी जीवावरची ती गोष्ट होती. कारण का ती डुकरी नव्हती, ती तिच्या पिल्लांसाठी काही करू शकली असती. पण काय लागलेलं आहे, खूप दिवसापूर्वीचे आहेत. एकट्याचं बिलकुल काम नाही आहे इकडे येणं. आपण ओढा क्रॉस करून आलेलो आहे. इकडे ना पूर्वीच्या काळी सर्व शेतं केली जायची. आता सर्व ही जागा अशी पडीक आहे. तर अजून आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. मी आता एक हातात काठी घेऊन ठेवलेली आहे थोडं सेफ्टीसाठी. एकटं येणं इकडे या बाजूला खूप म्हणजे खूप डेंजरस आहे. खोटं नाही सांगत मी. मला आता दूरवरती एक पहिला प्राणी दिसलेला आहे आणि तो आहे घोडा. हे बघा
तो बघा तिकडे दूरवरती त्या झाडाच्या तिकडे तुम्हाला दिसतोय का, त्या झाडाच्या बाजूने बघा, तो बघा तिकडे, तो त्या झाडाच्या बाजूने. तर मगाशी आपण ओढा क्रॉस करून येताना तिकडून इकडे या पलीकडे आलो, आता पुन्हा या पलीकडून त्या पलीकडे जायचं आहे वरती आल्याच्या नंतरला. हे बघा, तर अशा प्रकारे इथे ही रस्सी ठेवलेली आहे. जेव्हा पाणी खूप असतो तेव्हा या रस्सीचा आधार घेऊन माणसं आहेत ती त्या पलीकडे जातात. तर आपल्याला तिकडे पलीकडे जायचं आहे. आता पलीकडे आलो आहे आणि आता चाललो आहे मी चालत. तर तिथे कोणी आपल्याला भेटतो आहे की नाही माहिती नाही आहे अजून. कोणीतरी भेटलं पाहिजे माणूस, नाहीतर एवढा लांबून आपण यायचो आणि तिथे आपल्याला कोणीच नाही भेटायचं. तर असं नको व्हायला. माणसं आहेत तिकडे, पोरी आहेत ना छोट्या, त्या बघूनच पळून गेल्या. काय चाललं आहे? आलो तुम्हाला भेटायला. मला माहिती पडलं इकडे बिबट्याचा त्रास जास्त आहे. हां, त्यासाठी आलो आहे मी. हे काय नाव काय तुझं? हो का? इकडे काय त्या तुमचा घोडा वगैरे आहे? घोडा वगैरे खाली आहे. एक घोडा धरला वाघाने. एक मारला? वाघाने मारला? अरे बापरे. मग तुम्ही नव्हता तिथे? आम्ही होतो इकडे वरती, पण तो चरायला खाली सोडला होता शेतात. अच्छा, शेतात तिकडे मारला? शेतात मारला. मग काय केलं त्याला? पुरलं की? उडलं त्याला. काय करणार त्याला? शेट वगैरे आहेत तुमचे? शेत नाही आलं अजून. येतात? येतात. कुठनं आलो? मी शेवऱ्यातूनच. शेवऱ्यातून. तू वरती हां, वरती बघा मी असायचो. इथून खालून वरती जायला रस्ता आहे काय? खालून वर जायला नाही रस्ता. हा बघा, पूर्ण हा जंगल आहे. आणि मी पहिलं जायचो रानामध्ये काम करण्यासाठी. ते तिकडे वरती सपाटालाच आहे. सपाटाला रस्ते तर मला माहिती आहे. हां आहे ना. मग वरती सपाटाला जायचं झालं तर तुम्ही कुठून जाता? सपाटाला आम्ही इथून वाट करतात ते वरती ना. हाय वरती रस्ता? तो कंपाऊंड राहायला आहे, तो कुठे राहायला? वरती. इकडे वरती कंपाऊंड आहे? अच्छा. त्याचा त्रास जाम. आणि दिवसाला सोडल्याचा एक दोन गाई रोज? रोज. अरे बापरे, रोज एक दोन मग काय पाळून फायदा? कोंबडी पण घेतला ना तर इथनं. कोंबडी पण नेली? कोंबडी पण नेला वाघाने. अरे बापरे, म्हणजे एवढं मेहनत करून पाळायची. आणि काही उपयोग नाही त्याचा. हा त्याचा एरियाच आहे तिकडे होतो. वाघडुंगीच म्हणतात या एरियालाच, वाघडुंगी म्हणतात. तर बघा, पूर्ण घनदाट असं हे जंगल आहे वरती आणि मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. तुम्ही बघितला होतात का बिबट्या समोर? हो, बघितला होता. समोर बघितला होतात बघितलं. शेरीला पकडताना? अच्छा, पकडताना मग तुम्ही काय केलं? काय करत, दगडी बिगडी मारून त्याला पाठवला. दगडी मारल्यानंतर पळतो तो. पळतो ना. हो, दगडाने पळतो. दगडाने पळतो. माणसाला बघितल्यावर तो थांबतो, येत नाही. माणसाच्या नाही अंगावर एवढं येत, हम्म. पण जनावरांच्या अंगावर येत. हो, जनावरांना पकडतो. मग तो एक आता घोडा तिथेच आहे? ठेवला बांधून तिथेच करता येतो. त्याला चरावलं तिकडे आहे ना, इकडे काय चरावलं नाही ना त्याला. हां, ठेवता तिकडे पकडला मग आणतात त्याला इथे संध्याकाळी. बांधून ठेवलेला असतो? हो, बांधलेलं आहे, रस्नी बांधलेलं आहे. हां, संध्याकाळचं मग तसंच तो पण बांधून ठेवलेला ना. हो, आणि त्याला मारलं. मारलं. रक्त प्यायला की फाडलं पण होतं? पिळाला आणि फाडला पोटावर. फाडलेलं पोटाला? अच्छा. मोठ्या प्रमाणात बिबट्याचा त्रास आहे. ते छोटे छोटे मुलंही काम शिकतात वेगवेगळं. आता हे छोटं विट्या बनवण्याचं काम शिकते ही, आहे ना. आणि त्याचं साचा बघा, हा साचा आहे तुझा? मस्त. नाव काय तुझं? मानसी. मानसी? पूर्ण नाव काय? मानसी मानसी वामन हिलम. हिलम. आणि ती तुझी बहीण, तिचं नाव काय? दिशा. अच्छा, दिशा नाव का? ते मग तू शाळेत जात नाहीस ना? जाता कुठे? तिकडे मानगाव जातो, इथे धंद्याला. इकडे धंद्याला आली आहेस? अच्छा, ये इकडे ये. हे दाखवाय मला कसे विट्या बनवतेस. इकडे ये, लवकर ये. दिशा इकडे. अरे ये ना, ये इकडे ये. ही बघ लाचते कशी. तुला द्यायला माझ्याकडे काय बघतो, बिस्किट वगैरे असला तर. अगे बिस्किट घे तुला. अरे घे घे, पकड. नको काय? अगे अगे चल मग येतो मी. आई दाखव कसं बनवतेस. हे कसं बनवलंस दाखव.
दाखव लवकर. हं. अच्छा, विटं झालेले आहेत तयार. अशी ही मुलं शिकतात. मोठं झाल्यावरती विटच बनवणार तू? हां, विटे बनवशील? अच्छा, तू इकडे ये तर. इकडे ये लवकर. अरे ही नुसती हसते. ये लवकर इकडे ये. चल मग मी जातो. मस्त. हे बघा अशी विटे बनवायला शिकतात पोरं. हे बघ शेट आले. खूप त्रास आहे मग बिबट्याचा. आता आपण तिथून निघालो आहे आणि पुन्हा आपण आता तिकडे चाललो आहे. आता त्यांचे शेड भेटले. त्यांनीसुद्धा सांगितलं की आमच्या बऱ्याच साऱ्या शेळ्या मारल्या आणि गुरांनासुद्धा मारलं. आणि आता काही दिवसापूर्वी त्यांनी घोडे आणले होते, तर त्यातला एक घोडा तर मारलेला आहे. तर एक घोडा आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी इकडे बांधून ठेवलेला आहे. तर त्यांची माणसं आहे ते सांगतात की जेव्हा शेळ्या होत्या तेव्हा म्हणजे रोज एखादा शेळी 1-2 शेळ्या तरी मारायचात. त्यामुळे त्यांनी शेळ्या आता काढून टाकलेल्या आहेत. तर मगाशी इथे होता घोडा. कुठे आहे बघूया. इथे कुठंतरी झाडाला त्यांनी बांधून ठेवलेला आहे. बसलेला आहे मला वाटतं तो. इथे घोडा आता त्याला बांधून ठेवलेला आहे. सरतं इकडे. तर काही दिवसापूर्वी हे फिमेल आहे आणि जो मेल होता तर त्याला मारलेला आहे बिबट्याने. हे बघा. आता आपल्याला जाताना त्यांची शेट आता भेटले मला. तर त्यांनी सांगितलेलं आहे की सांभाळून जा. जिथे तो काजू पडलेला आहे ना, अगदी तिथेच मोठ्या प्रमाणात धोका आहे, की त्याचा एरिया आहे तो तोच आहे. त्यांनी सांगितलं की त्या एरियामध्येच तो वरती राहतो आणि जाताना जरा सांभाळून जा असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग असे मी सुद्धा म्हटलं की तो एरिया खूप डेंजर वाटते. म्हणजे बघूनच तिथे ते जाणवतं आपल्याला. ते त्याचं अस्तित्व ना तिथे असं आपल्याला फील होतं की इथे काहीतरी असं डेंजरस असं आहे. तर ते एक म्हणजे तिथे गेल्यानंतरच जाणवतं. तर त्यामुळे आपल्याला जाताना थोडंसं सांभाळूनच जावं लागणार आहे. कारण एकटा आहोत. दुसरा कोणी असताना तर मग काही वाटत नाही. एखादा सोबत माणूस असेल तर काय वाटत नाही. मात्र एकटे असताना मात्र काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. तर असा काहीसा हा परिसर आणि बिबट्याने इथे अगदी परेशान करून सोडलेला आहे. वन विभागाने याची कारण या शेतकऱ्यांनी सुद्धा ते कळवलेलं नाही आहे अजून. त्यांच्या घोड्याला मारलं ते म्हणजे लोकांना मदत करणं सोडून त्यांचीच चौकशी केली जाते. त्यामुळे लोक पुढे म्हणजे जायला घाबरतात की उगाच नको ते ताप कशाला कोण करून घेतं आहे. तर त्यामुळे शेतकरी घाबरतात किंवा एखादी शेळी जरी मारली ना तरीसुद्धा कळवत नाही. तर त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटत नाही. तर अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे वन विभागवाले जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर अशा प्रकारे तुमच्याकडून होणारा त्रास किंवा म्हणा चौकशी म्हणा ते कमी करून तुम्ही शेतकऱ्याला कशाप्रकारे मदत करता येईल हे तुम्ही पाहिलं पाहिजे. ना की शेतकऱ्याची चौकशी चालू केली पाहिजे. तर असं न होता शेतकऱ्यांना मदत करा वन विभाग. तर चला आता पुन्हा आपण आलेलो आहोत ओढा क्रॉस करून. एकदा क्रॉस करून आलो आहे इकडे. आता पुन्हा पलीकडे जायचं आहे. मग असे आलो तिथे तर इथूनच त्याचा खरा एरिया चालू होतो ओढा क्रॉस केल्याच्या नंतर. बिबट्याने एका बैलाला आमच्या गावातील बैलाला म्हणजे पकडलेलं. परंतु तो बैल थोडासा तरुण चांगला होता त्यामुळे तो त्याच्या तावडीतून सुटला. तर बिबट्या थोडा लहान असेल, पिल्लू वगैरे असेल, पूर्ण वाढ झालेला बिबट्या नसेल. त्यामुळे त्याला त्याच्या हातात तो लागला नाही. परंतु त्याने बऱ्यापैकी त्याला जखमी केलं होतं. बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकच बिबट्या नाही आहे. तर आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे वाढलेले आहेत. तर त्याची दखल ॲक्च्युली काय होते माहिती आहे का, जे अशा प्रकारे बिबट्यांचे हल्ले होत आहेत तर त्यांची नोंद होत नाही आहे त्यांच्या दप्तरी. त्यामुळे असं वाटतं आहे की त्यांच्याकडे डाटाच नाही आहे की अशा प्रकारे बिबट्यांचे अटॅक झालेले आहेत. त्यामुळे ते म्हणतात की कोणताही त्रास नाही आहे. मात्र बिबट्याचा त्रास हा खूप आहे. मात्र अशा प्रकारे लोकांना जो त्रास होतो त्याची नोंद होत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांची कल्पना वन विभागाला नाही आहे आणि ते म्हणतात की बिबट्यांचा त्रास काहीच नाही आहे. तर असं काहीसं हे होतं.
तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर अशा प्रकारे बिबट्यांची संख्या आणि होणारा त्रास मी कशाप्रकारे लोक म्हणजे बिबट्यांमुळे शेती करणं सोडून दिलेलं आहे. म्हणजे जे पशुपालन आहे, शेळीपालन आहे, तर ते सोडलेलं आहे. तर एवढा मोठ्या प्रमाणात हा त्रास होतो आहे. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर जाऊया आता.